झाले जॉईन सगळे. वेळ कोणाला आहे? मी तर बसते चला. 5 वाजता. भरताच्या नाट्यशास्त्रातील 14व्या अध्यायात कोणत्या चर्चा केली जाते केली आहे? लोकधर्मी आणि नाट्यधर्मी, म्हणजे अ आणि ब हे उत्तर आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत लोक आणि लोकसंग्रह या शब्दाचा वापर अनेक ठिकाणी केला. हे विधान बरोबर की सांगता येत नाही की यापैकी नाही? काय बरोबर. कारण की त्यांनी श्रीकृष्णाने बरोबर. संग्रह यांचा वापर केलेला आहे, म्हणजे अनेक ठिकाणी वापरलेला आहे त्यांनी. तर हे बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. नंतर आहे महाराष्ट्राची 4 दैवते या ग्रंथाचे कर्ते कोण? राची ढेरे. ढेरे नाही, काय माहिती. 4 दैवते या ग्रंथाचे कर्ते कोण? राची ढेरे, प्रभाकर मांडे, गह खरे, दिके बेडेकर. पेडेकर. नाही, कधी कधी आपण हेच हे करतो की हे आपले सगळे ओळखीचे आहेत, हो ना, आणि हा आपल्याला ओळखीचा वाटत नाही है ना. प्रत्येक वेळेला हाच कन्फ्युज होतो, कारण की हे सगळे आपल्या डोळ्यावरून गेलेले असतात हे सगळे लेखक. तर खरं तर 4 देवते हे गह खरे या ग्रंथाचं करते आहेत. ठीक आहे. कधी कधी असं पण विचारलं जातं की हे सारखे आपल्या डोळ्यावरून सारखे केले असतात, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की कदाचित यापैकीच असावं. असं नाही राहत. ठीक आहे. हा, कारण की आपण हे खरे खूप कमी ऐकतो है ना. हे आपण ढेरे, मांडे, बेडेकर भरपूरदा आपल्या वाचनात येतात. तर महाराष्ट्राचे 4 देवते या ग्रंथाचं गह खरे हे आहे. दैवत कथाला कोणी संज्ञा वापरतात? दैवत कथाला कोणती संज्ञा वापरतात? पुराण कथा. दिव्य कथा. पुराण कथा. दैवत कथाला पुराण कथा पण म्हटलं जातं, दिव्या कथा पण म्हटलं जातं आणि प्राचीन कथा म्हटलं जातं. म्हणजे हे तिन्ही पण आहे, म्हणजे यापैकी सर्व. ठीक आहे. पुराण कथा पण म्हणतो, दिव्य कथा पण म्हणतो आपण त्याला, आणि प्राचीन कथा. प्राचीन म्हणजेच पुराण. आताच आपण शिकलो ना, प्राचीन म्हणजे पुराण. आताच झाले ना पण पुराणामध्ये. ठीक आहे. आणि त्याला दिव्य कथा पण म्हटलं जातो. आता दैवत कथासाठी दिव्य कथा ही संज्ञा कोणी वापरली आहे? बघा, आता यातलंच विचारलेलं आहे ना. दैवत कथा, दिव्य कथा म्हणजे एकच संज्ञा आलेली आहे, एकातलेच. तर दैवत कथासाठी दिव्य कथा कोणी वापरली? प्राध्यापक दिके बेडेकर, डॉक्टर प्रभाकर मांडे, डॉक्टर राची ढेरे, डॉक्टर शरद व्यवहारे. कोणी संज्ञा वापरली आहे? बेडेकर. माहिती नाही, पण बेडेकर. दिके बेडेकर. दैवत कथा ही दिके बेडेकर यांनी वापरली आहे. आता बृहत कथा मंजिरी याचा करता कोण? राजशेखर, भरत, शेमेंद्र, सोमदेव. इथे शेमेंद्र पाहिजे, सोमदेव नाही माहिती मॅम. शेमेंद्र. सोमदेव. शेमेंद्र आहे. बृहत कथा मंजिरी यांचा करता क्षेमेंद्र आहे. ठीक आहे. कथा सरितसागर हा रूपांतरित ग्रंथ कोणाचा? वामन, राजशेखर, सोमदेव. नाही माहिती. हा भरपूरदा आलेला आहे ना. कथा सरितसागर हा सोमदेव यांचा रूपांतरित ग्रंथ कोणाचा आहे? नंतर आहे लोकवाङ्मय आदिमानव निर्मित असून ते परंपरेने प्राप्त होत असते. ही निर्मिती ध्वनी आणि शब्द यांच्याद्वारा गद्य किंवा पद्य स्वरूपात केली जाते. ही व्याख्या कोणी केली? जॉन बॅलिस, विलियम बॅस्कम, B.A. बॉटकिन आणि गास्टर. यापैकी कोणी केलेली आहे? विलियम बॅस्कम. कालच्या याच्यामध्ये जॉन बॅलिस. लोकसाहित्याच्या व्याख्या बघितल्या होती की नाही, त्याच्यामध्ये आहे बघायला. जॉन बॅलिस. ठीक आहे. म्हणी, लोकगीत, लोककथा अशा प्रकारे भाषेच्या माध्यमातून होणारे
पारंपरिक कलात्मक आविष्कार म्हणजे लोकवाङ्मय. या व्याख्येचे कर्ते कोण आहेत? डॉक्टर प्रभाकर मांडे, विलियम बेस्कम, साने गुरुजी, जॉर्ज फास्टर. विलियम बास्कम. हा, विलियम बेस्कम या व्याख्येचे कर्ते आहेत. लोकसाहित्यास एकाच वेळी पारंपरिकता व अपरिवर्तनशीलता ही दोन्ही तत्वे असतात हे डॅश डॅश यांनी सुचविले. लक्ष्मण शास्त्री जोशी, नागो चाफेकर, मॉरियस बार्डो, मॅक्स मुलर. यापैकी कोणी सुचवलेलं आहे? नाही, मॅक्स मुलर. मॉरियस बार्डो यांनी सुचवलेलं आहे. ठीक आहे, मॉरियस बार्डो. मौखिक परंपरेने चालत आलेले निरक्षरातील भावगीत म्हणजे लोकगीत. या व्याख्याच्या कर्त्या कोण आहेत? दुर्गा भागवत, सरोजिनी बाबर, यमुनाबाई शेवडे, इरावती कर्वे. इरावती कर्वे. नाही, सरोजिनी बाबर यांनी मौखिक परंपरेने चालत आलेले निरक्षरातील भावगीत म्हणजे लोकगीत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, सरोजिनी बाबर यांनी म्हटलं. नंतर आहे लोकगीत हे भावगीत असून लोकगीताचा उगम निरक्षरात होऊन त्याचा कर्ता अनामिक असतो. लोकगीताची निर्मिती भूतकाळातील असून कित्येक शतकांची परंपरा या गीतांना लाभलेली असते. अशी व्याख्या कोणी केली आहे? अलेक्झांडर क्रॉप, मॅक्स मुलर, कुहन, टॉयलर. यापैकी कोणी केलेली आहे? मॅक्स म्युलर. नाही, अलेक्झांडर क्रॉपनी केलेली आहे. लोकगीत हे भावगीत असून उगम निरक्षरात होऊन त्याचा कर्ता अनामिक असतो आणि लोकगीतांची निर्मिती भूतकाळातील असून कित्येक शतकांची परंपरा या गीतांना लाभलेली असते. हे अलेक्झांडर क्रॉप यांनी व्याख्या केली आहे. नंतर आहे लोकगीते हा अकृत्रिम असतात. लोकगीते ही अकृत्रिम असतात, ही सहजतेने स्वयंपूर्ण निर्माण होत असतात आणि संगीताचे रूप होऊन जीवनात आनंद निर्माण करतात. अशी व्याख्या कोणी केली? मिल्मन पॅरी, ग्रीम, व्ही विलियम्स, अलेक्झांडर. कोणी केलेली आहे यापैकी? ग्रीम, अलेक्झांडर. नाही, नाही माहिती मॅम. ग्रीम. ग्रीम यांनी केलेली आहे. त्या थोड्याशा काही व्याख्या वाचून ठेवाल नंतर. एक मिनिट. आदी मानवाने आल्हाददायी संगीत म्हणजे लोकगीता अशी व्याख्या कोणाची आहे? मिल्मन पॅरी, नागो नांदापूरकर, जॉर्ज फास्टर, ग्रीम. नागो नांदापूरकर. ही आहे काय माहिती मॅम. मिल्मन पॅरी. भरपूर तरी यांचे 70 विचारवंत आहेत. 87. आपण हे जास्त घेतलेले, कमी घेतलेले होते मी, इथे नंबर जास्त आहे. लोकगीत हे नवेही असते आणि जुनेही असते. वनातील वृक्षाप्रमाणे त्यांची मुळे भूतकाळात खोलवर रुजलेली असतात. आताच आपण बघितलं, परंतु ते नूतन शाखा पुष्पफळे येत असतात. या व्याख्याचे कर्ते कोण आहेत? साने गुरुजी, चिग कर्वे, व्ही विलियम्स, कुहन. विलियम्स. व्ही विलियम्स. ठीक आहे, आजच्याच व्याख्यानामध्ये झालेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये सामान्य लोकजीवनाच्या पार्श्वभूमी सहज रूपाने मनोभावाची झालेली लयात्मक अभिव्यक्ती म्हणजे लोकगीत असे कोण म्हणतात? डॉक्टर सत्येंद्र, डॉक्टर उपाध्याय, डॉक्टर मांडे, डॉक्टर नांदापूरकर. डॉक्टर मांडे. नाही, उपाध्याय. डॉक्टर उपाध्याय यांनी सामान्य लोकजीवनाच्या पार्श्वभूमीवर सहज रूपाने मनोभावाची झालेली लयात्मक अभिव्यक्ती म्हणजे लोकगीत असं म्हटलंय. वेद काळात लोकगीताची परंपरा कोणत्या ग्रंथावरून दिसून येते? वेद, उपनिषद, महाभारत आणि
वेदकाळात लोकगीतांची परंपरा कोणत्या ग्रंथावरून दिसून येते? अ आणि ब ना. अ आणि ब. आताच आपण बघितलं की वेद आणि उपनिषदावरून गीतांची परंपरा आपल्याला हम्म. ठीक आहे. नंतर पुराण काळात लोकगीतांची परंपरा कोणत्या ग्रंथावरून दिसते? महाभारत, रामायण, भागवत, अ आणि ब. अ आणि ब. हा लोकगीत सर. पुराण काळात महाभारत आणि रामायण अ आणि ब. हो है ना. आणि ब. कोणत्या ग्रंथावरून दिसते? तर महाभारत आणि रामायणाचीच आपल्याला है ना लोकगीतांमध्ये लोकगीतांची परंपरा हम्म. मध्येच दिसते, या ग्रंथावरून दिसते. तर काय आहे? अ आणि ब. नंतर आहे संस्कृत काळात लोकगीताच्या दृष्टीने महत्वाचा ग्रंथ कोणता? जैन चूर्णी, रामायण, जातक कथा, अ आणि ब. कुठला आहे? अ आणि ब. अ आणि ब. आणि ब. कारण की जातक कथा नाही घेत लोकगीतामध्ये. ठीक आहे. तर या लोककथामध्ये येतं हम्म. जैन चूर्णी आणि रामायण. म्हणजे काय येतं? अ आणि ब. सातवाहन काळातील लोकगीताच्या दृष्टीने राजा हाल यांचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता? गाथा सप्तशती, मानसोल्लास, अभिलाषार्थ चिंतामणी, यापैकी सर्व. गाथा सप्तशती. हा गाथा सप्तशती हा राजा हाल यांचा सातवहन काळ म्हटलं की गाथा सप्तशती येतं. ठीक आहे. लोकगीताच्या दृष्टीने राजा हाल यांचा ग्रंथ प्रसिद्ध कोणता? तर गाथा सप्तशती आहे. यादव काळातील लोकगीताच्या दृष्टीने महत्वाचा ग्रंथ कोणता? सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, मानसोल्लास, शिशुपालवर. आता यादव काळ म्हटलं तर लक्षात ठेवा की काय येतं? रुक्मिणी स्वयंवर. नाही, मानसोल्लास. महत्वाचा ग्रंथ मान. मानसोल्लास. ठीक आहे. हा लोकगीताच्या दृष्टीने महत्वाचा ग्रंथ आहे. लोकसाहित्याचा अभ्यास डॅश डॅश कथांच्या अभ्यासाने सुरू झाला. अद्भुत कथा, दंतकथा, दैवत कथा, चातुर्य कथा. साहित्य दैवत कथा. आहे ना. पहिले सुरुवातीला देवांच्या कथा वगैरे आल्या की नाही. त्याच्यानंतर मग या अद्भुत कथा, चातुर्य कथा, ज्या काल्पनिक कथा झाल्या. नंतर आहे महाराष्ट्रात मराठ्यांमध्ये देशस्थ ब्राह्मणांमध्ये प्रसिद्ध असलेला कुलाचार कोणता? दिंडार, गोंधळ, लळित, नमनखेळे. गोंधळ. आपल्या महाराष्ट्रांच्या आणि देशस्थ ब्राह्मणांमध्ये गोंधळ हा गोंधळ. कुलाचार चालतोय की नाही. भोपी कोणाची गाणी गातो? शंकराची, देवीची, श्रीकृष्णाची, पांडुरंगाची. शंकराची. भोपी म्हणणारा काय असतो? गोंधळ वगैरे जो असतो हा भोपी म्हणत असतो. देवीची. सहसा देवीची गाणी म्हणतो. म्हणजे भोपी कोणाची गाणी गातो? देवीची. कोणाच्या उपासनेत सुबरण आणि हुईक याला महत्व असते? भैरवाच्या, शंकराच्या, विरोबाच्या आणि लक्ष्मीच्या. भैराबाच्या. विरोबाच्या. कारण की लक्ष्मीच्या याच्यात हे शब्द येत नाही. शंकराच्या याच्यात पण आपण कधी ऐकले नाही. भैरवाच्या पण याच्यात ऐकलं नाही. तर हा कुठला आहे? विरोबा, सुबराण आणि हुईक. ठीक आहे. कारण की यांच्या उपासनेत की लक्ष्मीच्या उपासनेत हे शब्द दिसत नाही आपल्याला. शंकराच्या उपासनेत दिसत नाही. कधी ऐकलंय का तुम्ही? नाही. किंवा भैरवाच्या पण याच्यात हे सुबराण किंवा हुईक यांची उपासना दिसत नाही. तर मग कुठलं आहे? विरोबाच्या. ठीक आहे. प्रातःकाळी सकाळी गावच्या मुख्य रस्त्यावरील उंच झाडावर उभा राहून आयाबायांना कोण साथ घालते? पोतराज, पांगुळ, मसनजोगी, बहुरूपी. पोतराज. नाही, पोतराज हा सकाळी नाहीये. पुत्र झाडावर उभं नाही राहत. बहुरूपी. बहुरूपी हा सकाळी येत नाही. प्रातःकाळी म्हटलंय, पहाटे. पांगुळ. पांगुळ म्हणजे वासुदेवचा प्रकार आहे हा.
पांगुळ. वासुदेव येतो ना सकाळीच. प्रातःकाळी कोण येत असतो? वासुदेव. पांगुळ. ठीक आहे? आपण त्याला पांगुळ असं म्हणतो. ठीक आहे. अशा प्रकारे हे प्रश्न झालेले आहेत. अजून काही असेल तर मी तुम्हाला पाठवते आणि या सर्व प्रश्नांचं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जे येऊ शकतात हे प्रश्न काढले आणि जोड्या लावा मी पाठवणार आहे तुम्हाला. ठीक आहे. मॅडम तुम्ही आज प्रश्नच घेतले का? नाही, आधी शिकवलं ना मी. अच्छा मॅडम, मी लेट जॉईन केलं ना म्हणून. आधी पहिले हे लावणी वगैरे प्रकार झाले सगळे. एकनाथांचं भारूड, देवांचं कीर्तन, लोकगीतांचे स्वरूप वगैरे झाले सगळे आणि त्यानंतर प्रश्न घेतले. ठीक आहे. आणि हो मॅम. पुन्हा जोड्या लावा वगैरे देईल मी तुम्हाला, नाहीतर मग PDF पाठवून देईल. चालेल. जोड्या लावा. हो मॅम. आणि उद्या आपण ग्रामीण साहित्य घेऊन घेऊ. याच्या 4 मध्ये ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य आहे. हो. आपल्याला ते घ्यायचंय आता. चालेल मॅडम. म्हणजे आता हा आपल्या लोकसाहित्याचा भाग झालेला आहे. कळलंय ना तुम्हाला लोकसाहित्य? म्हणून मी लगेच घटक 2 नंतर लोकसाहित्य घेतलं, कारण की त्याच्यात कीर्तन वगैरे झालेलं होतं ना आपलं. हे प्रकार सगळे त्याच्यात घेतलेले होते आपण वाङ्मयीन संस्कृती नाही का, पारंपरिक घटकामध्ये. तर तेच असल्यामुळे म्हणून मी हा घटक लगेच घेऊन घेतला, म्हणजे कंटिन्यू मध्ये होतं. उद्या आपण ग्रामीण संस्कृती ग्रामीण साहित्य घेऊ. विशेष साहित्य प्रकार आहे या घटकामध्ये. साहित्य हे विशेष साहित्य प्रकार. तर आपण प्रश्न दलित साहित्य आणि लोकसाहित्य. हो, म्हणूनच म्हटलं ते आता ग्रामीण साहित्य उद्यापासून चालू करू, कारण की त्याची कथा, कविता, कादंबऱ्या हे सगळं घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये दलित. उद्या संडे मॅडम, उद्या संडे आहे ना? अरे हो, लक्षातच नाही राहिलं मला. हा, हो, परवा सोमवारी. ठीक आहे. परवा माझ्या लक्षातच नाही आलं. मी उद्या शनिवारच समजत आहे. सोमवारी ग्रामीण साहित्य घेऊन घेऊ. ठीक आहे. ग्रामीण आणि दलित साहित्य. ग्रामीण ओके साहित्य मॅम. आणि दलित साहित्य. पहिले ग्रामीण साहित्य कम्प्लीट करून घेऊ. 2 दिवसामध्ये होऊन जाईल ग्रामीण साहित्य आणि नंतर आपण दलित साहित्य घेऊ. ठीक आहे. हो मॅडम, याची रेकॉर्डिंग आज टाकून द्याल, मला ऐकावं लागेल. हो, नाही मी पाठवते. ठीक आहे. हो. आणि अभ्यासाला ओके मॅडम, थँक्यू. जून मध्ये एक्झाम होणार होते, जूनच्या लास्ट मध्ये वगैरे, ते फर्स्ट वीक मध्ये माहिती नाही. काय कोणी विचार? डेट आली? नाही, डेट आली नाही, पण ही जी डिसेंबर मधली आहे आणि आताची ही मिळून एकत्रच होते आहे ना. नेट ना? एक्झाम नेट एक्झामिनेशन होणार ना मॅम आता जून मध्ये म्हणताय? जून मध्ये वगैरे होईल. तर ते जूनच्या लास्ट मध्येच जाईल कदाचित. आणि संडेलाच असते ना मोस्टली? नाही, संडेला, आता संडेला नाही राहत. आता कुठल्याही मध्ये ऑनलाईन आहे ना. पहिले राहायचं ऑनलाईन मोड असल्यामुळे कधी तेव्हा पण